नोकरीसाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. ओके. आणि त्या स्पर्धा परीक्षा कधी सुरू होतात, त्याचा अभ्यासक्रम काय असतो, अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, कधी करायचा, त्याला वजन किती लागते, उंची किती लागते, छाती किती लागते, जास्तीत जास्त वय किती लागते, याची आपण माहिती घेणार आहोत. ओके. आज जरी तुम्हाला वाटतं की मला नोकरी भेटावी, पण नोकरी भेटण्यासाठी कमीत कमी वय किती लागते माहिती आहे का तुम्हाला? नाही. मतदान करण्यासाठी किती वय लागतं? 18 वर्षे. लग्न करण्यासाठी मुलांचं वय कमीत कमी किती असलं पाहिजे? 21 वर्ष असलं पाहिजे. मुलींसाठी किती असलं पाहिजे? 18 वर्षच असलं पाहिजे, नाही का? बर. तसं नोकरीसाठी कमीत कमी वय 18 वर्षे असलं पाहिजे. तर आपण या आजच्या आपल्याला कमीत कमी वय किती असलं पाहिजे, जास्तीत जास्त वय किती असलं पाहिजे याची आपण माहिती घेऊ. ठीक आहे. शासनाची कोणती नोकरी जरी असेल तरी तुम्ही त्या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला तुमचं वय हे वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असलीच पाहिजे. पोलीस भरतीसाठी कमीत कमी उंची किती असावी लागते माहित आहे का तुम्हाला? नसेल माहित, काही गोष्टी विचार करू नका, काही टेन्शन घ्यायचं नाही. सांगण्यासाठी झालं. आपल्याला किती उंची पाहिजे, किती? 165 सेंटीमीटर उंची ही मुलासाठी लागते. ठीक आहे. ज्यांची उंची आज 165 सेंटीमीटर, मुलांसाठी बोलतो मी, ज्यांची उंची आज 165 सेंटीमीटरच्या वर आहे त्यांनी पोलीस भरतीची तयारी करायला काहीच हरकत नाही. मुलींसाठी तीच उंची 155 ते 158 सेंटीमीटर असते. कमीत कमी 155 पाहिजे, त्यापेक्षा जास्त असेल 158 खूपच चांगले. मुलांची छाती ही 79 सेंटीमीटर न फुगवता पाहिजे आणि 85 सेंटीमीटरही फुगून पाहिजे. साधारणतः 5 सेंटीमीटर छाती ही फुगली पाहिजे. आजही बऱ्याचशा मुलांना 12वी पास झाल्यानंतरही कळत नाही, स्पर्धा परीक्षा सुरू केलं तोपर्यंतही कळत नाही की उंची किती असली पाहिजे, छाती किती असली पाहिजे, वजन किती असलं पाहिजे. ज्या मुलांची उंची कमी आहे तो पोरगा बिचारा पोलीस भरती तयारी करतो, अभ्यास करतो आणि स्पर्धा फिजिकलला उतरतो तेव्हा अशी एक कमान असते बोर्डसारखी, त्या कमानीच्या खालून त्याला उभं करतात. त्या डोक्याला जर ती कमानीची वरची पाठी लागली तर तो पुढे होतो, नाही टिकली पाठी आउट. मग तो मेहनत करतो वर्षभर आणि त्याला कळते की आपली उंचीच एवढी नाही, मेहनत वाया गेली, वेळ गेला, पैसा पण गेला. तर ही मेहनत वेळ वाया जाऊ नये, तुमचे श्रम वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला पहिलेच आपण ठरवलं पाहिजे की आपली उंची किती आहे, आपलं वजन किती आहे, आपली छाती किती आहे, आपण तिथं पोलीस भरतीसाठी पात्र होऊ शकतो का. आता तुम्ही म्हणसाल की सर मी बारीक आहे, माझी उंची कमी आहे, माझी छाती कमी आहे, तर मला काही पोलीस भरती नाही जमणार, तर मी काय नोकरी लागू नको का? टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे दुसऱ्या भरपूर नोकऱ्या आहेत ज्याच्यासाठी उंची लागत नाही, छाती लागत नाही, वजन लागत नाही, पण डोकं मात्र लागते. का? परीक्षेमध्ये पास व्हावं लागते. बरोबर. आर्मीत जे मुलं जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी CRPF और SRP आर्मी 165-70 सेंटीमीटर उंची लागते. तिथं वजन पण लागते. पोलीस भरती शक्यतो वजन मागितलं जात नाही. तर तुम्ही याची पुन्हा आणखी सविस्तर माहिती घ्या. तुम्हाला फक्त मी वरवर सांगतो की आपल्याला वजन किती लागते, उंची किती लागते, छाती किती लागते. ठीक आहे. मुलींसाठी उंची 158 सेंटीमीटर तयारी ठेवायची. त्याच्यासाठी छाती मुला एवढी असणे गरजेची नाही आहे. मग रनिंग 800 मीटर 1600 मीटर त्याचे वेगवेगळे मार्क आहेत. गोळा किती फेकला पाहिजे त्याचे मार्क किती भेटतात तेवढा खुला तळ जायची गरज आहे तुम्हाला. पहिले तुम्हाला आता तुम्ही शिक्षण घेत असताना व्यायाम करणे, उंची वाढवणे, वजन वाढवणे, छाती वाढवणे आणि सोबत तो जो पुन्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तर त्याच्यासाठी तुम्हाला आतापासून काय करायचं? पाया तयार करायचं, बेसमेंट तयार करायचं. त्या प्रश्नाची आपल्याला डोक्यात समज ठेवायची, हे प्रश्न आम्हाला पुढे लागणार आहे. तर साधारणतः सध्या कोणताही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असे साधारणतः वरवर 5 विषय असतात.